morning, all of dear students. In the last lecture, we have studied the types of sets and equal sets. Now, today we are going to study the Venn diagram from the chapter sets. The Venn diagram म्हणजे काय? आता हे वेन डायग्राम कशासाठी वापरायचे आपल्याला? जसं आपण मागं संच लिहिण्याच्या दोन पद्धती बघितल्या. यू हॅव स्टडीड द मेथड्स ऑफ रायटिंग द सेट्स, लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड. दिस इज ऑल्सो वन टाइप ऑफ मेथड रायटिंग द सेट्स. दिस इज द इजिएस्ट मेथड. हे एकदम इझी मेथड आहे. मग याच्या सहाय्याने आपण कसं सेट लिहू शकतो? टू ड्रॉ एनी क्लोज्ड फिगर. either it is a circle or it is a square or it is a rectangle or it is a triangle or it is a pentagon or it is a hexagon or it is an irregular shaped figure, whatever it may be. कोणतेही असं या डायग्राम पैकी कुठले असू दे, क्लोज्ड फिगर पाहिजे तो एकंदरीत. इरेग्युलर कसंही काढलं तरी, जसं आपण अमिबा काढतो त्या पद्धतीने असं इरेग्युलर असं डायग्राम काढलं तरी चालतंय. एकंदरीत तो क्लोज असला पाहिजे, ओपन असू नये. डायग्राम जो आहे तो ओपन असणार नाही. मग असे क्लोज डायग्रामने आपल्याला सेट दाखवायचं. मग सेट दाखवत असताना एखाद्या सेटमध्ये एलिमेंट्स किती आहेत तेवढे एलिमेंट्स ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. आणि त्या सेटचं जो नाव आहे तो नाव आपण या ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यामध्ये लिहायचं आहे. आता समजा याच्या एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 असे काही सेट असणार आहे. मग या अशा पद्धतीने क्लोज फिगर काढून त्याच्यामध्ये तो सेटचं नाव लिहून हे पॉईंट्स असे दाखवायचे. ओके, नाउ आय विल टेक एन एक्झाम्पल. सपोज हियर example is there. First one, a is equal to 2 3 5 6 से एलिमेंट्स आहे. आता हा जो सेट आहे हा सेट आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचा आहे. Here we have to represent this set by Venn diagram. How we can represent? Draw a closed figure, whatever it may be, circle, square, rectangle, कुठलेही काढा, and write at the name of the set A at any corner of this diagram, at anywhere, and write these elements 2 3 5 and 6. हे एलिमेंट्स कुठं पण लिहा त्यामध्ये. अशा पद्धतीने हे सेट वेन डायग्रामच्या साहाय्याने असं दाखवता येईल आपल्याला. ओके, आय विल टेक another example here. So second example is that, right, b is equal to x oblique x belongs to n. म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे such that 2 is less than x is less than 6. म्हणजे 2 पेक्षा मोठे आणि 6 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या असतील त्याच्यामध्ये. मग एक लक्षात ठेवा, मग पहिल्यांदा वेन डायग्रामच्या सहाय्याने संच लिहित असताना आपल्याला दिलेला जो सेट आहे तो लिस्टिंग मेथडमध्ये पाहिजे. तो लिस्टिंग मेथडमध्ये लिहून घ्या. मग हा लिस्टिंग मेथडमध्ये लिहिला आपण. सपोज बी इज इक्वल टू 2 पेक्षा मोठे नॅचरल नंबर्स 3 देन 4 देन 5 6 घ्यायचं नाही, कारण इथे आपल्याला 6 पेक्षा लहान असणारे पाहिजेत. म्हणजे 6 पेक्षा लहान असणारे आणि 2 पेक्षा मोठे असणारे नॅचरल नंबर्स हेच आहेत. मग त्यामुळे इथं दुसरं एक काय करा, दुसरं हे सेट दाखवा. हे सेट दाखवण्यासाठी तर आपण काय केलं, समजा एक डायग्राम काढला, सर्कल काढला समजा. मग यामध्ये सेट कुठला आहे, बी आहे, तो बी कुठं पण लिहा. सेट बी दाखवलं. 3 एलिमेंट्स आहेत, ते 3 एलिमेंट्स लिहा 3 4 5. Okay, it is the set of a
Venn diagram. Okay, this set is written as this one by using Venn diagram. Okay, then again we have to study the second one is here, the subset. In this concept we have to consider two sets. Suppose here A and B are two sets. Then if all the elements of set B are present in the set A, then the set B is called a subset of set A. म्हणजे जर B मधील सर्व घटक, B या संचातील सर्व घटक A या संचामध्ये असतील तर B या संचाला A या संचाचे उपसंच म्हणतात. मग आता बघा एक्झाम्पल घेऊन बघूया. किंवा समजा if all the elements of set A are present in the set B, then you can say that A is a subset of B. Suppose here B is subset of A. It is written in symbolically as, म्हणजे चिन्हाचा वापर करून आपल्याला याचं लिखाण असं करता येईल. B is a subset of A असा चिन्ह वापरायचं सबसेट साठी. मग if A is a subset of B, जर A हा B चा सबसेट असेल तर त्यावेळेस आपल्याला कसं लिहिता येईल? Then you can write here A is a subset of B. जे B हा A चा सबसेट असेल तर अशा पद्धतीने लिहायचं आहे. मग A हा B चा सबसेट असेल तर अशा पद्धतीने लिहायचं आहे. Now you can take an example. So take here example first one. असे दोन एक्झाम्पल बघूया आपण. एक एक्झाम्पल घेतलं A is equal to ऑलरेडी लिस्टिंग मध्ये असलेलं एक्झाम्पल घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असा हा सेट घेतला. आणि दुसरा सेट घेऊया B is equal to 2 4 6 8 असं सेट घेतलं. मग आता बघा हा जो सेट आहे या दोन्ही सेटचा जर आपण विचार केला तर सेट बी मधले सर्व एलिमेंट्स जे आहेत 2 4 6 8 हे सर्व ए मध्ये आहेत. ओके, all the elements of set B are present in the set A here. Therefore here B is a subset of A. So here all the elements are present in the set A. Therefore B is a subset of A. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. ओके, state which set is a subset of the another set असा क्वेश्चन असतो. मग त्यावेळेस आपल्याला हे अशा पद्धतीने लिहायचं आहे. ओके, I will take another example here. So I'll take here second example. दूसरा example आता मी घेतोय. तो समजा C is equal to x oblique x square is equal to 16. आता याच्यामध्ये एलिमेंट्स कुठले आहेत? x square is equal to 16 म्हणजे x square 16 चे जे स्क्वेअर रूट्स आहेत ते स्क्वेअर रूट या सेट मध्ये असणार आहे. आणि दुसरा सेट आहे D is equal to y oblique y belongs to I. I means integers. म्हणजे y याच्यामध्ये एलिमेंट्स इंटिजर्स आहेत आणि कसे आहेत हे कंडिशन इथं आहे. इंटिजर्स
minus 4 is less than or equal to y is less than or equal to plus 4. आता बघा म्हणजे y ची किंमत म्हणजे याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स हे -4 पेक्षा काय मोठे किंवा -4 आणि +4 पेक्षा लहान किंवा +4 म्हणजे -4 ते +4 च्या दरम्यानचे सर्व इंटिजर्स याच्यामध्ये असतील. ओके, देन राइट these two sets first in listing method. So I write this one in listing method. For that I have to solve the equation x square is equal to 16. So take this x square is equal to 16. Therefore x is equal to plus or minus 4. जे त्याचे स्क्वेअर रूट काढले आपण 16 चे प्लस और माइनस 4. Therefore here we will get the set C is equal to into curly bracket how minus 4 and plus 4 or plus 4 minus 4 हे सेट C मिळाला आपल्याला. अशाच पद्धतीनं सेट D पण काढा. हे रूट मेथड मध्ये आहे, तो सुद्धा लिस्टिंग मेथड मध्ये लिहा अशाच पद्धतीनं. मग कसं लिहायचं, हा सेट कसं लिहायचं बघा. D इज इक्वल टू y आहे. y कशी आहेत, कुठले नंबर्स आहेत, इंटिजर्स आहेत. मग इंटिजर कुठले आहेत, -4 पासून ते +4 पर्यंत हे सर्व इंटिजर्स आहेत त्याच्यामध्ये. मग काय येणार आहेत, पहिलं -4 येणार, नंतर -3 येणार, -2 येणार, -1 येणार, 0 1 2 3 4 इथपर्यंत इंटिजर्स त्याच्यामध्ये आहेत. आता बघा या दोन्ही शेडचं जर तुम्ही निरीक्षण केलात तर काय लक्षात येईल तुमच्या बघा, सी मधले दोन्ही जे घटक आहेत -4 आणि +4 ते कुठं आहेत, डी मध्ये आहेत का, आहेत डी मध्ये. सो हियर all the elements of the set C are present in the set D. Therefore here the set C is the subset of the set D. So here all the elements of set C are present in set D. Therefore set C is subset of set D. अशा पद्धतीनं दिलेल्या सेट पैकी कोणता सेट हा कुठल्या सेटचा सबसेट आहे हे ओळखण्यासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे. I hope that all of you understand the subset, the concept subset and the concept Venn diagram. Now we will study the next part in the next lecture. Thank you.